थँक्यू 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 डीजे थँक्यू. लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक 2025 8व्या पर्वामध्ये आपण आहोत, जिकडे ही स्पर्धा जी आपल्या नालासोपारा नगरीमध्ये आपल्या भेटीला आली गेले. पहिला दिवस या स्पर्धेचा आणि ग्रुप ए मध्ये आपण आहोत, जिकडे पहिली मॅच जी आपल्या भेटीला आली होती, जिकडे निर्मल वॉरियर संघासमोर अष्टविनायक विरार हे बॅटल होतं आणि ते पहिल्या बॅटल मध्ये विजय झाला. संघाचं नाव होतं अष्टविनायक विरार. दुसऱ्या मॅचला सुरुवात होते, जिकडे नाणेफेचा कौल जिंकलाय JSM बॉलिंग संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले हुंडा वॉरियर तेजस 11 या संघाला. हुंडा वॉरियर तेजस 11 आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. आपल्या विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. 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 थँक्यू डीजे. येस, सलामरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. नितेश पाटील सोबत नयन कालुष्टे ने पहिले षटक घेऊन रोहित आला गेलाय. पहा, लंबोदर चषक आयोजित लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक 2025 ही स्पर्धा जी 8व्या पर्वामध्ये आपल्या भेटीला आली गेले आणि येस पंख्या फिरलाय म्हणजे लाऊड कॉल दिला गेला आमच्या ऑफिशियल पंच अजित निकम सरांनी आणि पॉवर प्ले षटक. चला आता सुरुवात होणार आहे मॅचला. सुरुवात पॉवर प्लेच्या षटकाला सुद्धा सुरुवात. सलामरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल सध्याच्या घडीला वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन मध्ये चर्चेत असलेला खेळाडू नितेश पाटील सोबत नयन कालुष्टे. पहिले षटक घेऊन रोहित सज्ज होते. ऑल सेट. आमचे ऑफिशियल पंच रेडी, बॅटर रेडी, बॉलर रेडी. पहिला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला चेंडूला. येस, झोन खेळाडूंच्या मधून चेंडू निघून गेला. सीमारे गप्पार. लंबोदर चषक चौकार. 4 धावा. विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक. थँक्यू. शानदार दमदार आयोजन या स्पर्धेचं, जिकडे नालासोपारा नगरीमध्ये स्पर्धा 8व्या पर्वामध्ये आपल्या भेटीला आली गेले. लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक 2025 ज्या स्पर्धेचे मुख्य आयोजक विशाल गायकवाड, विशू गायकवाड. पहिल्या बॉलवर चौकार. ऑन साइडला पुन्हा एकदा, परंतु त्या ठिकाणी क्षेत्र होतं, चेंडूला अडवलं गेलं. चांगलं फिल्डिंग. डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय. पहा, 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. 4 धावा फलकावर. हुंडा वॉरियर तेजस 11चा संघ समोर JSM बॉलिंग संघ. हे बॅटल जे ग्रुप ए मधून दुसऱ्या मॅच मध्ये आपल्या भेटीला आले गेले. पॉवर प्ले ऑन आहे, जिकडे रोहित पुन्हा एकदा नितेश पाटील समोर. ऑन साइडला ओ दिशा आणि फक्त दिशा दिली गेली. चेंडूला पाठवलं सीमारे गप्पार. लंबोदर चषक चौकार. 4 धावा. काम दादानी केलाय मार्केट जाम. दादानी केलाय मार्केट जाम. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाटील नेटवर्क पाहू शकतो कशा प्रकारे पटका एक्झिक्यूट केला गेला. वेट वॉच भरपूर वेल आणि त्यानंतर अनिकेत मुले आपण मुख्य मंचावर या. अष्टविनायक विरारचे कॅप्टन अनिकेत मुले आपण मुख्य मंचावर या. पहा कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केल्याने त्याला चौकारासाठी पाठवलं होतं. पुन्हा एकदा रोहित सज्ज होतोय. हो, बराच चेंडू खाली राहिला होता. टप्पा पडल्यानंतर 1 2 3 असे टप्प्याने चेंडू नितेश पाटीलकडे पोहोचला होता. तोपर्यंत एकच धाव आली गेली. आमच्या मुख्य मंचावर आपण जो मॅन ऑफ द मॅच साठी जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता, त्याला सन्मान आपण देतोय प्रसादजी कांबळे
यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. पहा कॅमेरामॅन, कॅमेरा येऊ द्या आमच्या मुख्य मंचावर. तिकडे सन्मान जो मॅन ऑफ द मॅच साठी मागील मॅचचा पुरस्कार अनिकेत मुळे, प्रशांतजी कांबळे यांच्या शुभ हस्ते दिला जातोय. बॅकफुटला गेले, कट केले, चेंडूला ड्राईव्ह केलं, वेगाने फेकी झाले, परंतु रनिंग बिटवीन द विकेट इतक्याच वेगाने झाले, त्यामुळे सिंगल आले गेले. पहा सुरुवात कशा प्रकारे पॉवर प्लेचं षटक नाही आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला गेलाय. 10 धावा धावपळ करतेत. तिकडे रोहित पुन्हा एकदा सज्ज होते. नितेश पाटील समोर मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू त्यावेळेला जातो सिंगल साठी. तर पहा पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या धावपळ करते 11 धावा. या ऐकूया डीजे मयूरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. लंबोदर चषकाचा गाजतय नाव, जिथे तिथे चर्चा गावो गाव, जिथे तिथे चर्चा गावो गाव, जिथे तिथे चर्चा गावो गाव. मुंबई शहरात त्यांचा प्रभाव, लाखो लोकांचा जमला जमाव, लाखो लोकांचा जमला जमाव, लाखो लोकांचा जमला जमाव. गावलोक जमला, आवाज घुमला साऱ्या त्या रसिक जनांचा. गावलोक जमला, थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपळ कर 11 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना होंडा वॉरियर तेजस 11चा संघ आणि दुसरा षटक मार्ग असताय नवीन गोलंदाजी मार्कवर दिनेश. हा JSM वर्ल्डने मागील म्हणजे जी स्पर्धा आयोजित केली गेली होती नारंगीमध्ये, त्यामध्ये चांगला परफॉर्मन्स करून दाखवला होता. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, फेकी वेगवान. हो, पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर काय आला असतं तर बरंच काही घडलं असतं, परंतु चेंडूला गॅदर करण्यामध्ये बरेच वेळ निघून गेला. तोपर्यंत एकच धाव दापलकर आली गेले. बारा धावा दापलकर त्या दिनेश पुन्हा एकदा समोर डाऊन टू ग्राउंड केल्याचं होतं. झेल सुटलाय दिनेश कडून. फेकी सुद्धा तितक्याच वेगाने झाली गेली. फहान नयन कालस्टेने डाऊन टू ग्राउंडचा फटका एक्झिक्यूट केला गेला होता समोरच्या दिशेने. जिकडे झेल सुटला गेला, पाठीमागे बॅकअप चांगला होता, फेकी वेगवान होती, परंतु तोपर्यंत दोन्ही बॅटर तितक्याच वेगाने होते, त्यामुळे एकच धाव दापळकर आली गेले. दिनेश पुन्हा एकदा सज्ज होते. नितेश पाटील समोर मोठा फटका मारायचा प्रयत्न, पुन्हा एकदा फेकी, पुन्हा एकदा वेगवान. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितकीच वेगवान. पहा पहिले षटक बघता बघता आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा आल्या गेल्यात, त्यामुळे आतापर्यंत धावपळ जर बघितलं तर 14 धावा धावपळ करते. 1.3 चेंडूचा खेळ झाला गेलाय. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला दिनेशने आणि येता येता डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पहा सर्कलच्या मैदानावर किती धावा बनवायच्या आहेत, किती धावांचा टार्गेट सेट करायचं, या दोन्ही गोष्टींचा आता विचार करतोय दोन्ही बॅटर नयन कालस्टे आणि नितेश पाटील. आणि काय या 40-35 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे की काय हुंडा वॉरियर तेजस 11 संघाचा. फुल टॉस चेंडू गॅप मधून, येस गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झाला, सीमारेखा पार, लंबोदर चषक चौकार, 4 धावा. थँक्यू थँक्यू. येस, लाऊड कॉल आमच्या ऑफिशियल पंचाने दिला गेलाय. ऑन साइडला ड्राईव्ह केलं, चेंडूला फेकी झाली गेले, तोपर्यंत एकच धाव. पहा वेगाने सुरुवात झाली. हुंडा वॉरियर तेजस 11 संघाची 19 धावा धावपळ करते. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. या ऐकूया डीजे मयूरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. तिसरं थँक्यू. स्वरूप दाभाडे नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय. जिकडे आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपला. 19 धावा दापलकर. पहा 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सर्कलचं मैदान येणारे 12 चेंडूचा खेळ येणे शेष आणि इकडून 35-40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे की काय येणार काल वेळ सांगणार. फुल टॉस बॉल, हो बराच वेळ हवेत आहे, परंतु झेल सुटला गेलाय.
अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये बराच वेळा असं काही घडतं आणि आतापर्यंत तेच घडलं गेलंय. हातामध्ये आलेला झेल सुटणं म्हणजे मॅच सुटल्यासारखं झाल्यासारखं होतंय. पहिला बॉल झेल सुटलाय तोपर्यंत एक धाव धावपळकर आली गेली. 20 धावा धावपळकरती आहेत. लक्ष्मणच्या बाहेर वेगवान चेंडू, परंतु आमचे ऑफिशियल पंच आमच्या दिशेने वळतायत. अजित निकम सर तोपर्यंत नो चेंडू घोषित केला गेला. येस आणि येस वरून आता पंखा फिरलाय म्हणजे फ्री हिट. ओ रिव्हर्स आधीच शफल झाले होते. शफल ऑन द क्रॉस, ब्युटिफुल स्ट्रोक, लुक ॲट दॅट स्ट्रोक. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. चेंडू सीमार का पार, लंबोदर चषक चौकार 4 धावा. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. थँक्यू. नाही नाही डीजे वाले सतत कौतुक केलं पाहिजे. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट, परंतु कुठे दिमाग लावलंय बघा. डोकं कशा प्रकारे लावलंय, कुठे कशा वेळी फुलटॉस चेंडूला एक्झिक्यूट केला. ओ जबरदस्त फटका एक्झिक्यूट, कॅबल ड्राईव्ह, मॅग्निफिसंट स्ट्रोक, चेंडू सीमार का पार, लंबोदर चौकार 4 धावा. झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. थँक्यू. या अगोदर चर्चा झाली होती आणि त्या चर्चेचं उत्तर सुद्धा आलंय. ऑन साइडला पुन्हा ड्राईव्ह केला वेगाने, परंतु रनिंग बिटवीन विकेट सुद्धा तितकेच वेगाने. पहा नितेश पाटीलचा फॉर्म मध्ये येणं संघासाठी ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडूला संघासाठी पडले. पहा धावपळ किती आहे, 31 धावा धावपळ करते. 2 येस शेवटचा अंतिम चेंडू आमच्या ऑफिशियल पंचांनी लाऊड कॉलअप दिलाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न पुन्हा एकदा, फेकी झाली गेले. येस फेकीला आले उत्तर, फिंगर गॉन. पहिल्या विकेटचं पतन आणि आता नयनला मैदान सोडावं लागलंय. गॉन. संकेत शेवटच्या अंतिम षटक्यामध्ये आला गेलाय. पहा नवीन बॅटर करण मैदानाच्या दिशेने दाखल झाला. अखेरकार पहिल्या विकेटचं पतन धावचीच्या रूपाने बाद व्हावं लागलं होतं नयनला. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 31 धावा धावपळ करते. पहा येणारे 6 चेंडू आणि हुंडा वॉरियर तेजस 11चा संघ किमान 40 बघतोय की 38-40 बघतोय. येणारे काल वेळ सांगणार. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहे, जिकडे संकेत पहिला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला. येस दिशा देण्याचा प्रयत्न न करकार, काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू सीमार का पार, लंबोदर चषक चौकार 4 धावा. ऍक्शन रिप्लेवर आपण पाटील नेटवर्क पाहू शकतात कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला. कुठे गेले, वेट वॉच, भरपूर वेळ घेतला आणि त्यानंतर फक्त दिशा दिली गेली चेंडूला. कुठलाच क्षेत्र त्या ठिकाणी नव्हताना चेंडूला पाठवलं 4 धावेसाठी. 35 रन ऑन द बोर्ड, 35 धावा धावपळकावर आहेत. पहा वेगाने सुरुवात आतापर्यंत झाली गेले. लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक 2025 मध्ये आपण आहोत. 8वं पर्व या स्पर्धेचं जे आपल्या भेटीला आले या नालासोपारा नगरीमध्ये. या स्पर्धेचे मुख्य आयोजक विशू गायकवाड. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा, जिकडे ग्रुप ए मध्ये आपण आहोत आणि दुसरी मॅच जी आपल्या भेटीला आली गेली. संकेत पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोर. येस समोर राऊंड द ग्राउंड, चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक, लंबोदर चषक चौकार 4 धावा.
हा लगातार दुसरा चौकार आला गेलाय करणच्या बॅट मधून आणि थोड्याशा अडचणी वाढल्या तिकडून JSM बॉलिंग संघाच्या. समोर खेळण्याचा प्रयत्न स्वतः अडवला गेलाय परंतु बॅकअप येईपर्यंत बराच उशीर झाला. तोपर्यंत एकच धाव धपलकर आली गेले. पहा वेगाने सुरुवात झाली गेली. 40 पर्यंत बघण्याचा प्रयत्न जो झाला होता तो प्रयत्न आता कुठेतरी तो प्रयत्न झाला गेला नाही. तिकडून आतापर्यंत धावफलक जर बघितलं तर 40 धावा धावफल करतायत. 2.3 चेंडू 3.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. बॅकफुटर गेले बऱ्याच फटक्या हवेत. नक्कीकर अजून एका विकेटचा बदल नितेश पाटीलला मैदान सोडावं लागलंय. गॉन. चला नवीन बॅटर विमल सिंग मैदानाच्या दिशेने दाखल होते. हा ब्रेक थ्रू अजून एक आणून दिला गेलाय. मोठा फटका समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडूला चेंडू निघून गेला. येस चेंडू निघून गेला. सीमारेखा पार लंबोदर चषक चौकार 4 धावा. पहा आज समोर बरेच फटके मिस टायमिंग खराब क्षेत्रकडून निघून गेल्यात आणि त्या चुका JSM बॉलिंगच्या खेळाडूंनी केल्या. त्यामुळे त्या चुका आता भरपाई कराव्या लागणार आहेत बॅटिंग करत असताना. 44 धावा धावफलकावर बॅकफुटवर गेले. समोर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा तेच घडलंय. सेम स्ट्रोक चेंडू निघून गेलाय. सीमारेखा पार चौकार 4 धावा. 4 इनिंगचा 4 षटकांचा खेळ संपलाय आणि तब्बल 48 धावा धावफल करतायत. 49 धावांचं टार्गेट सेट केले गेले. हुंडा वॉरियर तेजस 11 या संघाने JSM बॉलिंग या संघासमोर. चला पंच मॅच चालू करा. क्षेत्ररक्षक लावा. तेजस 11 2 बॅटर पाठवा. JSM बॉलिंग पहा 49 धावांचं जे टार्गेट सेट केलंय हुंडा वॉरियर तेजस 11 या संघाने JSM बॉलिंग संघासमोर. लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक 2025 8व्या पर्वामध्ये आपण आहोत. जिकडे ही स्पर्धा नालासोपारा नगरीमध्ये आपल्या भेटीला आली गेली. जिकडे पहिला दिवस या स्पर्धेचा ग्रुप A मध्ये आपण आहोत. जिकडे दुसरी मॅच जी आपल्या भेटीला आली. पहिल्या मॅच मध्ये निर्मल वॉरियर संघासमोर अष्टविनायक विरार बॅटल होतो आणि त्या पहिल्या मॅच मध्ये अष्टविनायक विरार संघ विजयी झाला. दुसऱ्या मॅच मध्ये आपण आहोत जिकडे हुंडा वॉरियर तेजस 11 या संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 48 धावा धावफलकावरती लगावल्या होत्या आणि 49 धावांचं टार्गेट सेट केले गेले JSM बॉलिंग या संघासमोर.
चला पंच मॅच चालू करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. स्ट्राईक हँडला प्रदीप, नॉन स्ट्राईक हँडला आशू. चला ऑल सेट. आमचे ऑफिशियल पंच रेडी, बॅटर रेडी, बॉलर रेडी आणि पहिलं षटक घेऊन हितेश भोईर 49 इज टार्गेट. 49 धावांचं जे टार्गेट सेट केले गेले. हितेश भोईर आणि आज 33 सर्व खेळाडू आहेत असं आमचे डीजे मॅन, आमचे डीजे ऑपरेटर मयूर सुद्धा सांगतोय. पहा ऑल सेट. 49 धावांचा पाठलाग. पहिला बॉल तिकडे हितेश भोईर प्रदीप समोर सज्ज होतोय. पहिला बॉल हलक्यात सन्मान दिला चेंडूला सिंगलसाठी. पहा 49 धावांचा पाठलाग आणि ज्या प्रकारचे बॅटिंग पहिल्या 3 षटकामध्ये करून दाखल होते नितेश पाटील आणि नयन कालेश्वरने, त्या प्रकारची बॅटिंग करावी लागणार आहे जयसिंग बोलिंगच्या दोन्ही बॅटरला. जर का या धावांचा पाठलाग करायचा असेल, धावांचा पाठलाग हे बचाव येणारे कालेश्वर सांगणार आहे, परंतु पहिल्या चेंडूचा आतापर्यंत खेळ सुरू आहे. ऑन साइडला ट्राय केलं चेंडूला. 2 खेळाडू आहेत तोपर्यंत एकच धाव धापळकर आली गेले. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा धापळकर. लंबोदर बॉईज आयोजित लंबोदर चषक 2025 ही स्पर्धा. आजचा पहिला दिवस 8व्या ओव्हरमध्ये आपण आहोत आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक विशू गायकवाड. हितेश भोईर पुन्हा एकदा सज्ज होतोय. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ. 2 धावा धापळकावर. हलक्यात चेंडूला सन्मान दिला गेलाय सिंगलसाठी. पहा एक धावेने आतापर्यंत सुरुवात झाली गेली. हितेश भोईर सर्कलचं मैदान आणि सर्कलच्या मैदानावर आतापर्यंत सुरुवात चांगली करत असताना पहा 49 धावांचा पाठलाग आहे आणि 49 धावांचा पाठलाग करत असताना आता 2 बॅटरला कशा प्रकारे कोणाविरुद्ध कशा प्रकारे गेम प्लॅन करायचा आहे या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समोर फेकी नाही आहे तोपर्यंत एकच धाव आली गेली. पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 धावा धापलकावर. हितेश भोईर पुन्हा एकदा सज्ज होतोय. प्रदीप समोर. ऑन साइडला ड्राईव्ह केले. बऱ्याच फटक्या हवेत. वेगाने गेलाय परंतु डायरेक्टली चेंडू बाउंड्रीच्या बाहेर आणि पहिल्या विकेटचं पतन. प्रदीपला मैदान सोडावं लागलंय. गॉन. थँक्यू. पहा प्रदीप गेला म्हणजे 1 मिनिट कौस्तुभ थांबवतोय. ओमसा एंटरप्राइजेसचे सन्माननीय विनोदजी लाटे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल विनोदजी लाटे साहेबांना की आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत लंबोदर बॉईज तसेच लंबोदर चषकाच्या वतीनं. चला 2 धावाने पॅनलाइज केलं जाईल. बॅट चेंज केले त्यामुळे जे पण टार्गेट आहे त्याच्यामध्ये 2 धावा प्लस होतील. स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु बॅटवर प्रॉपर बॉल आला नाही त्यामुळे डॉट बॉल निर्धाव चेंडू. पहा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 4 धावा धापल करते. या ऐकूया तोपर्यंत डीजे मयूरला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. पालघर जिल्ह्यात सोपारा नगरात चषक गाजतोय कोणाचा. पालघर जिल्ह्यात सोपारा नगरात चषक गाजतोय कोणाचा. आपल्या विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक. त्यानंतर स्वरूप वाकसोडे आपण सुद्धा मंचावरती यायचंय. स्वरूप आपण या. आपण सुद्धा येऊन स्थानापन्न व्हायचंय. विनोदजी लाटे आपलं हार्दिक स्वागत.
पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. मयूर पडेलकर नवीन गोलंदाजी मार्कर पहा. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आणि त्यामध्ये मोठा गडी बाद झाला गेलाय आणि 2 रनची पॅनलाइज म्हणजे तब्बल एक मिनिट 4 झाले. पॅनल्टी पुढे झाली 51. दुसरं षटक मार्गस्थ आणि पहिला बॉल येस नो चेंडू आणि आता वरून पंखा फिरला म्हणजे फ्री हिट. यष्टांच्या बाहेर होता चेंडू त्यामुळे आमच्या ऑफिशियल पंचांनी नो चेंडू घोषित केला गेला. समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडू अडवला. येस काय जबरदस्त फिल्डिंग आहे त्या ठिकाणी. प्रसन्न भोईर त्या ठिकाणी होते आणि चेंडूला अडवलं गेलं होतं. समोर डाऊन येस वॉट अ फील्ड. प्रसन्न भोईर स्वीप करण्याचा प्रयत्न पॅटवर प्रॉपर चेंडू आला नाही. डॉट बॉल निर्धाव चेंडू पहा अडचणी वाढल्या गेल्यात. 51 धावांचा पाठलाग आहे नशिवलेला अजून एकही चौकार आलेला नाही. सर्वात गणतीची गोष्ट आतापर्यंत JSM बॉलिंग संघाची राहिली गेली. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले 6 धावा धावपल करतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. अजून एका विकेटचं पतन गॉन. केलाय मार्केट जाम. टाकेव नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. स्वरूप तापाडे हा अजून एका विकेटचे पतन झाले. 6 वर 2 आतापर्यंत JSM बॉलिंगचा संघ 51 धावांचा पाठलाग करत असताना हुंडा वॉरियर तेजस 11 या संघासमोर पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिला बॉल खेळत असताना ऑप्शनच्या बऱ्याच बाहेर असे आमचे ऑफिशियल पंच सांगते. त्यांनी वाईट चेंडू घोषित केला गेलाय. 5-7 धावा धावपल करते. पहा 51 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत अडचणी वाढल्या गेल्या. आणि अडचणीला उत्तर देण्यासाठी इकडून मोठे फटके येणे गरजेचं आहे. नाही तर अजून अडचणी वाढत जाणार. पैकी झाले होते तोपर्यंत एकच धाव धावपल करावी. 2 षटकामध्ये ज्या प्रकारची सुरुवात दोन्ही बॅटरने आतापर्यंत केली होती आणि ते करत असताना तब्बल 4 षटकामध्ये 48 धावा धावपल करते लगावल्या गेल्या आणि 49 धावांचं टार्गेट जे सेट केलं गेलं होतं. आणि 49 धावांचा पाठलाग करत असताना ज्या प्रकारची सुरुवात करायची होती JSM बॉलिंग संघाला त्या प्रकारची सुरुवात अजूनही झाली नाही आहे. हेच आमचे ऑफिशियल पंचांनी लाऊड कॉल आउट दिला गेलाय. 1 to go चा बॅकफुटर गेले का ट्राय केलं चेंडूला पुन्हा एकदा सिंगलसाठी. पहा 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या धावपळ करते 10 धावा. या ऐकूया आतापर्यंत DJ मयूरला. पालघर जिल्ह्यात सोपारा नगरात चषक गाजतोय कोणाचा. पालघर जिल्ह्यात सोपारा नगरात चषक गाजतोय कोणाचा. आपल्या विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. विशू गायकवाड दादाचा भरला लंबोदर थँक्यू. क्या बात है. पहा पॉवर प्ले इज ऑन असं आमचे ऑफिशियल पंचाने आणि त्याकडून आमच्या DJ मयूरने सांगितलं गेलंय. पहा आता खऱ्या अर्थानं या षटकामध्ये मोठे फटके मारावे लागणार आहेत. 51 धावांचा पाठलाग आणि इकडे आता इक्वेशन काय बनलंय. 12 मध्ये 41 इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेलंय. नितेश पाटील सज्ज होतोय. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. ओ व्हॉट अ फील्ड. काय जबरदस्त फिल्डिंग आहे. एका हाताने चेंडूला अडवलं होतं. भाऊ त्या ठिकाणी होते. साईडला फटका एक्झिक्यूट केला होता. 3 धावा वाचवल्या त्यामुळे पहिल्या चेंडूवर सिंगल आले गेले. पहा एक धावेने तितकंच प्रभाव नाही पडणार आहे.
51 धावांचा पाठलाग करत असेल तर एवढे मोठे फटके आणि अजून एकही चौकार आलेला नाहीये सर्कलच्या मैदानावर. ही सर्वात खंतेची गोष्ट आतापर्यंत जयसिंग बोली संघाची झाली गेली. ऑन साइडला बराच फटक्या उभेत. अजून एका विकेटचं पतन. आशूला मैदान सोडावं लागलंय. गॉन. टॅलेंट आहे त्यात वंडरफुल बनलाय आज तो पॉवरफुल सक्सेसफुल ठरलाय आग मास्टर माइंड हाय हा दादा मास्टर माइंड हाय मास्टर माइंड हाय हा दादा मास्टर माइंड हाय हा दादा मास्टर माइंड हाय मास्टर माइंड हाय हा दादा मास्टर माइंड जो मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. अमोघ. अजून एका विकेटचं पतन. तिसरा जवळ गडी बाद झाला गेलाय परंतु अजून एक चौकार आला नाही. समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा अडवला गेला. कौस्तुभ एक मिनिट थांबवतोय. फॅशन फिवरचे ओनर सन्माननीय तौसिफभाई सय्यद यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल तौसिफभाई यांना की आपण मंचावरती यायचंय. कोई बात नहीं तौसिफभाई, आपका तहे दिल से स्वागत है. पुन्हा फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न नाही. अजून एका विकेटचं पतन. गॉन. साऱ्यांना त्याच लागलंय क्रेज फॅन फॉलोविंग वाढतंय रोज अरे त्याची बरोबरी कोणी करीना आज ट्रेंडिंगला त्याच नाव लई गाज. रोहित नवीन बॅटर जो मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. 1 2 3 4 तब्बल चौथा गडी आता बाद झाला गेलाय. पाठीमागे खेळायचं होतं परंतु लेफ्टमच्या बराच बाहेर यायचंय. आमचे ऑफिशियल पंच सांगतात आणि वाईट चेंडू घोषित केला गेलाय. स्कूपचा फटका परंतु स्कूपच्या फटक्याला सुद्धा झेल टीपला गेलाय आणि अजून एका विकेटचं पतन. जवळजवळ तिसरा गडी या षटकामध्ये बाद होतोय. गॉन. थँक्यू. अमोल नवीन बॅटर दाखल झाला गेला. बागपटला गेला ट्राय केला चेंडूला. फेकी वेगवान होती तोपर्यंत एकच धाव. 3 षटकांचा अखेरकार खेळ संपलाय. 14 धाव प्रकार. या ऐकूया तोपर्यंत डीजे मयूरला. लंबोदर चषकाचा गाजतय नाव जिथे तिथे चर्चा गावो गाव जिथे तिथे चर्चा गावो गाव जिथे तिथे चर्चा गावो गाव लंबोदर चषकाचा गाजतय नाव जिथे तिथे चर्चा गावो गाव थँक्यू. अष्टविनायक विरार कॅप्टन येऊन थांबायचंय. अष्टविनायक विरार कॅप्टन. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे जिकडे करण नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. करणचा पहिला बॉल डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. अजून एका विकेटचं पतन. आपल्या विशू गायक दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा विशू गायक दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा विशू गायक दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा विशू गायक दादाचा भरला लंबोदर चषक मानाचा. थँक्यू. केतन आला गेलाय. केतन नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहे जिकडे फक्त या मॅच मध्ये औपचारिकता राहिली गेली. समोर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय सिंगलसाठी. अजून एकही चौकार नाहीये. आता शेवटच्या 4 चेंडू मध्ये येईल का काय असा तर प्रश्न आता असणार आहे. करण पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फेकी झाली गेले आणि अजून एका विकेटचं पतन. धावतीच्या रूपाने बाद होतोय. गॉन. विशू दादाचा हटके काम दादानी केलाय मार्केट जाम दादानी केलाय मार्केट जाम दादानी केलाय मार्केट जाम आहे समाजसेवक त्याचे विचार ठाम जो तो करतोय त्याला सलाम जो तो करतोय त्याला सलाम जो तो करतोय त्याला सलाम. ऋषी दादाचा रंजन दादाचा जीवलग यार हा दोघांचा ऋषी दादाचा रंजन दादाचा. दिनेश आला गेलाय. अष्टविनायक विरार कॅप्टन या
समोर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फेकी होईपर्यंत. एक मिनिट थांबते. सन्माननीय हितेशजी ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल हितेशजी ठाकूर यांना की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत लंबोदर बॉईज आणि लंबोदर चषक यांच्या वतीनं. नाखेरकार पहिला चौकार आला गेला. जय एस एम वलिन्स संघाचा चेंडू सीमारेखा पार. लंबोदर चौकार 4. लंबोदर चषकाचा गाजतय नाव जिथे तिथे चर्चा गावो गाव. स्टॅक्यू शेवटचा आणि अंतिम चेंडू. तरकेकार मॅच फिनिश सामना जिंकलाय तेजस 11 या संघाने. चला लगेच दोन्ही कॅप्टन या. अष्टविनायक विरार आणि त्यानंतर हुंडा 11 तेजस, हुंडा वॉरियर तेजस 11. चला दोन्ही कॅप्टन या. आपण टॉस करून घ्या आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलणार आहोत. सन्माननीय विनोदजी लाटे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मी विनंती करेल विनोदजी लाटे साहेबांना आपण टॉस करण्यासाठी यायचंय. तेजस हुंडा वॉरियर्स तेजस 11 आपला कर्णधार पाठवा. हेड इज द कॉल आणि हेड आलाय. थँक्यू. मी विनंती करेन विनोदजी लाटे साहेबांना आपण स्थानापन्न व्हायचंय. अलीकडे टॉस जिंकला निर्णय क्षेत्ररक्षण. खूप साऱ्या शुभेच्छा. लगेच फिल्डिंग लावायचे लसून तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकला. अष्टविनायक विरार याने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि हुंडा वॉरियर्स तेजस 11 या संघाला क्षेत्ररक्षणासाठी फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. थोड्याच वेळात या मॅचला सुरुवात होईल. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच नितेश पाटील. नितेश पाटीलला विनंती आपण मॅन ऑफ द मॅच चा किताब घेण्यासाठी मंचावरती यायचंय. अष्टविनायक विरार आपण लगेच मैदानात दाखल व्हा. 21 धावा आणि 2 विकेट अशी खेळी राहिली नितेशची आणि त्यामुळे त्याचा गौरव करण्यात येणार आहे मॅन ऑफ द मॅच ची जर्सी देऊन. मी विनंती करेल मंचावरील उपस्थित मान्यवर सन्माननीय विनोदजी लाटे यांना की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचंय. लंबोदर चषकाचा गाजतय नाव जिथे तिथे चर्चा गावो गाव. जिथे तिथे चर्चा गाव